सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे 5 रुग्ण आढळले। जिल्ह्यामध्ये भीतीचं वातावरण, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। कल्याणच्या लोकग्राम परिसरामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर गाडी अंगावर चढवून मारण्याचा प्रयत्न, नंतर अपहरणाचा देखील प्रयत्न। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा डाव फसला। अकोल्यामध्ये बिबट्याची शिकार करून कातडीची तस्करी, तिघांना अकोटमधून ताब्यात घेतलं। आरोपींकडून साधूचा वेश करून सुरू होती कातडीची तस्करी। नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये धाडसी घरफोडी, 50 ते 60 लाखाचा मुद्देमाल लंपास, 50 तोळ सोनं आणि 1.5 लाख रुपये रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला। फुटबॉल खेळताना झालेल्या वादामधून हवेत गोळीबार, सांगलीच्या मिरजमधील प्रकार। मिरज शहर पोलिसांनी एकाला पिस्तूलसह ताब्यात घेतलं। हिंगोली रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये कामगाराला मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। मारहाणीचं कारण मात्र अस्पष्ट। परळीमध्ये हमालाची मुलगी झाली अधिकारी, आरती बोकरे एमपीएससी 2023 मध्ये उत्तीर्ण। अन्न आणि औषध विभागामध्ये काम करणार आरतीचं सर्व स्तरातून कौतुक। नाशिकच्या मालेगावमध्ये कांदा पिकामध्ये खत देण्यासह तण नियंत्रणास वेग। वातावरण बदलामुळे पिकांवर रोगराईच्या संभाव्य धोक्यामुळे शेतकऱ्यांकडून खबरदारी। गोंदियामध्ये रब्बी धान रोवणीला आता सुरुवात। धानाचे परे मोठे झाल्यानं शेत शिवारामध्ये मजुरांची लगबग सुरू।